आय एम शुअर जर तुम्ही व्हिडिओचं कॅप्शन वाचलं नसतं ना तर तुम्हाला ही टेम्पटिंग दिसणारी भाजी कशाची आहे हे बिलकुलही समजलं नसतं। तर आज मी बनवत आहे दुधी तवा सब्जी। अतिशय चविष्ट, झटपट बनणारी आणि वेगळ्या चवीची ही भाजी होते। तर मग चला सुरू करूया। तवा सब्जी बनवण्यासाठी इथे एक दुधी घेतली आहे। दुधी थोडी मोठी होती म्हणून मी अर्धीच दुधी वापरून आज तवा सब्जी बनवणार आहे, कारण आम्ही दोघंच आहोत। दुधी धुवून घेतली आणि याचं साल काढून घ्यायचं। दुधीचं साल काढून घेतल्यानंतर मागचं जे याचं बूड आहे ते कापून घ्यायचं आणि आता या दुधीचे एकदम पातळ पातळ म्हणजे एकदम थिन असे स्लाइस करून घ्यायचे। तर इथे गोल स्लाइस करत आहे कारण आपल्याला ही दुधी तव्यावर रोस्ट करून घ्यायची आहे। रोस्ट झाली पाहिजे लवकर म्हणून अशा प्रकारे पातळ असे याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत। तर दुधीचे स्लाइस करून घेतले। इकडे 2 टोमॅटो घेतलेत मीडियम साइजचे, ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याचं सुद्धा देठ काढून घ्यायचं आणि टोमॅटो सुद्धा एकदम पातळ स्लाइस मध्ये कापून घ्यायचे, कारण टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात पण दुधीला थोडा वेळ लागतो। तर टोमॅटो थोडे जाडही असले तरी चालेल। तर टोमॅटो सुद्धा कापून झालेले आहेत, बाजूला ठेवून देऊ। ही तवा सब्जी आज मी लोखंडाच्या तव्यावर करत आहे। तुमच्याकडे कास्ट आयर्नचा वगैरे तवा असेल, बिडाचा तवा असेल त्याच्यावर सुद्धा करू शकता, किंवा जास्त क्वांटिटी मध्ये करायची असेल, तव्यावर बसत नसेल तर कढई पॅन मध्ये करू शकता। तव्यावर 1 टेबलस्पून तेल टाकून पसरून घ्यायचं। त्यावर स्लाइस केलेला दुधी अशा प्रकारे ठेवून घ्यायचा। वरून टोमॅटो जे स्लाइस करून घेतले होते ते सुद्धा ठेवून घ्यायचे। आता 1 ते 2 चिमट मीठ टाकायचं, जेणेकरून ही दुधी आणि टोमॅटोचे जे स्लाइस आहे ते लवकर सॉफ्ट होतील। झाकण ठेवून लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। 4 ते 5 मिनिटांनंतर दुधी थोडी सॉफ्ट झालेली असेल आणि खालची साईड जी आहे ती थोडी रोस्ट सुद्धा झालेली असेल, त्यावर थोडे मार्क्स आलेले असेल। तर आता आपल्याला खालची साईड पलटी करून वरच्या साईडला न्यायची आणि वरची साईड खाली तव्याच्या साईडला करायची, म्हणजे ती साईड सुद्धा छान भाजून झाली पाहिजे, मस्त रोस्ट झाली पाहिजे। त्याआधी यामध्ये 4 ते 5 लसणाच्या कळ्या अशा तुकडे करून घेतलेले आहेत, कारण अख्खे लसूण घातले तर ते व्यवस्थित भाजल्या जाणार नाही, सॉफ्ट होणार नाही म्हणून। झाकण ठेवायचं, पुन्हा 4-5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। 4-5 मिनिटांनंतर बघा आता दोन्हीही साईड ज्या आहे लौकीच्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत। लौकी सॉफ्ट झाली आहे आणि टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेले आहेत। असं टोमॅटो लवकरच सॉफ्ट होतात। आता गॅसचा फ्लेम जो आहे तो आपला लोवरच आहे, तो लोवरच ठेवायचा आणि चमच्याच्या मदतीने किंवा सराटा वगैरे जो असतो त्याच्या मदतीने लौकी आणि टोमॅटोला असं चम्मचनी तव्यावरच असं त्याला कट केल्यासारखं करायचं, जेणेकरून टोमॅटो लौकी हे छोटे छोटे तुकड्यामध्ये कापल्या जातील चमच्यानीच आणि लसूण सुद्धा त्याचे छोटे छोटे तुकडे होतील। तव्यावरच असं चमच्यानी मॅश केल्यासारखं करायचं। नंतर यामध्ये 2 मीडियम साइजचे कांदे घातले आहेत, एकदम पतले पतले स्लाइस करून घालायचे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्लिट करून घालायच्या। अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला पावडर, 1/4 टीस्पून हळद, अर्धा चम्मच मिरची पावडर किंवा आपल्या चवीनुसार मिरची पावडर घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं, छान मिक्स करायचं। यावेळेला जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही इथे थोडं तेल घालू शकता, पण मी एकदम कमी तेलामध्ये आज ही भाजी बनवलेली आहे, फक्त 1 टेबलस्पून तेलामध्ये। गॅसचा फ्लेम मिडियम करून 3 ते 4 मिनिटं फिरवत फिरवत ना ही भाजी मस्त तव्यावरच परतून घ्यायची। 3 ते 4 मिनिटं झाले की कांदे वगैरे थोडे सॉफ्ट होईल जे आपण टाकले होते आणि आपली भाजी सुद्धा छान झालेली आहे। शेवटी मस्त वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा, मिक्स करून घ्यायचं। एखादा मिनिटं कोथिंबीर घातल्यानंतर तव्यावर छान परतून घेतलं की झाली आपली तवा सब्जी तयार। दुधीची एवढी टेस्टी भाजी तुम्ही याआधी कधीच खाल्ली नसेल, एकदम झटपट बनते, 10 ते 15 मिनिटातच बनते। मग तुम्ही गरमागरम पराठा, पोळी, भाकर कशाही सोबत खाऊ शकता, टिफिनला सुद्धा नेऊ शकता, कारण एकदम झटपट बनणारी भाजी आहे आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की ही भाजी लौकीची आहे म्हणून किंवा दुधीची आहे म्हणून। तर नक्की ट्राय करा।